ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। नक्कीच आम्ही चारही जण एकजुटीने आणि ह्या प्रभागाच्या ज्या समस्या आहेत, ज्या लोकांच्या नागरी समस्या आहेत, ते सोडवण्यासाठी आम्ही चारही जण एकत्रितपणे काम करत आणि आम्हाला मला सांगा, आमच्या आंबेवाले ताई सांगा आणि बडरोज आहे, आम्ही ह्या फील्डमध्ये काम केलेलं आहे, नगरसेवक म्हणून आम्ही काम केलेलं आहे, आम्हाला त्याचा अनुभव आहे आणि आमचे ताई पण आता आमच्या जोडीला आल्यामध्ये आमची ताकद अजून वाढली। या ठिकाणी भाजपाची सत्ता असली तरी आम्ही मागच्या टर्ममध्ये ज्यावेळेस नगरसेवक होतो त्यावेळेस ती प्रस्ताव आणला होता, त्याला 400 कोटी, मग नंतर तो निधी वाढून मागितला, त्यासाठी 800 कोटी रुपये मंजूर आहे। दुहेरी पाईपलाईनचं काम चालू आहे आणि तो प्रश्न सोडवण्याचं काम भाजप येणाऱ्या काळामध्ये 100%। नमस्कार, मी माजी नगरसेवक रवी कैयावाले, प्रभाग क्रमांक 17 मधनं गेल्या वर्षी आम्ही निवडणूक लढवली आणि आम्हाला यश संपादन झालं होतं। यावर्षी भारतीय जनता पार्टीने आमच्यावर विश्वास टाकून आम्हाला पुन्हा एकदा या प्रभागातनं उमेदवारी जाहीर केल्याबद्दल प्रथमतः मी भारतीय जनता पार्टीचे मनापासून अभिनंदन व्यक्त करतो। आज माझ्या बरोबर माझ्या पॅनलमध्ये 17 मध्ये मध्ये आमच्या निर्मला जंगम ताई यांचं उमेदवारी जाहीर झालेली आहे। 17 मध्ये आमचे सहकारी नगरसेवक मित्र भारतसिंग बडरूवाले यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि 17 मध्ये आमच्या जुगंती आंबेवाले यांनी पुन्हा एकदा तिसऱ्यांदा निवडणूक लढवत, 2दा त्यांची हॅट्रिक, तिसऱ्यांदा हॅट्रिक करण्यासाठी ते थांबलेले आहेत। त्यांना पुन्हा एकदा पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे आणि 17 मध्ये पुन्हा एकदा मला दुसऱ्यांदा संधी दिल्याबद्दल परत एकदा मी भारतीय जनता पार्टीचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चितच भारतीय जनता पार्टीचा झेंडा प्रभाग क्रमांक 17 मध्ये रोवला जाईल, कारण की गेल्या 9 वर्षामध्ये आम्ही जी कामं केली आहे, पक्षाच्या मार्फत कामं केली आहे, बहुजनांची सर्व धर्म जाती पंथाची लोकांचे कामं आणि विकासाची मुख्यतः कामं केली आहे, त्याची पावती आम्हाला परत एकदा या निवडणुकीमध्ये मिळेल अशी आशा अपेक्षा व्यक्त करतो। नक्कीच आम्ही चारही जण एकजुटीने आणि ह्या प्रभागाच्या ज्या समस्या आहेत, ज्या लोकांच्या नागरी समस्या आहेत, ते सोडवण्यासाठी आम्ही चारही जण एकत्रितपणे काम करत आणि आम्हाला मला सांगा, आमच्या आंबेवाले ताई सांगा आणि बडरोज आहे, आम्ही ह्या फील्डमध्ये काम केलेलं आहे, नगरसेवक म्हणून आम्ही काम केलेलं आहे, आम्हाला त्याचा अनुभव आहे आणि आमचे ताई पण आता आमच्या जोडीला आल्यामध्ये आमची ताकद अजून वाढलेली आहे। नक्कीच आम्ही या प्रभागात पुन्हा एकदा चमत्कार करून दाखवू। काम आहे म्हणून भाजप तर आहेच आमच्या पाठीशी, काम पण आहे, कारण की आम्ही गेल्या 5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने या प्रभागाचा विकासाचं काम केले, कोट्यावधीचा निधी आम्ही या प्रभागात आणून या प्रभागाचा चेहरामोहरा बदलण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे। भाजपाचं नाव जर का झाकलं गेलं तर तुम्ही उमेदवार म्हणून निवडून येऊ शकता का? भाजपाचं नाव तिथं झाकणं हे शक्य नाही आहे साहेब, कारण की भाजपाच्या तत्वावर आम्ही चाललेलो आहे। भाजप ही कधी संपणार नाही आणि त्याच्या तत्वावर आम्ही चालल्यामुळे आज आम्ही कार्यकर्ते म्हणून भाजपाच्याच नावावर म्हणजे तुम्हाला म्हणायचंय तुमच्या प्रभागामध्ये फक्त भाजपाचा हा झेंडा चालतो, उमेदवाराचा चेहरा चालत नाही का? भाजपाचा आधार 100% आहे आणि आमचं कार्य त्याला साथ आहे। ओके। गेली या 9 वर्षाच्या टर्म मध्ये आम्ही 5 वर्ष नगरसेवक म्हणून काम पाहिलं आणि गेली 4 वर्ष नगरसेवक नसताना देखील आम्ही प्रभागात काम पाहिलेलं आहे। सलम एरिया आहे, नाल्याचे काम पाहिले असता नाल्याची स्वच्छता सतत आम्ही करत घेत असतो आणि त्या नाल्यावरती 100 वर्षापूर्वीची जी मोठी पूल होती, आम्ही तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख मालकांच्या यांच्या निधीतून एक मोठा पूल बांधला आणि त्यानंतर दुसरा एक पूल आहे, ते देखील आम्ही मोठी निधी आणून त्या ठिकाणी 64 लाखाचा बांधून त्या नाल्याचा गंभीर प्रश्न संपला, कारण यंदाच्या वर्षी जो मोठा पाऊस झाला भारतामध्ये त्याच्यात देखील तो नाला भरला नाही, कारण आम्ही मागच्या 10 वर्षाखाली पाहिले की थोडं जरी पाऊस झाला तर मंडईच्या परिसरामध्ये आमच्या पाणी थांबायचं, परंतु यंदाच्या वर्षी आम्ही केलेल्या कामाचा आम्ही विश्वास देतो की या वर्षी एवढा मोठा भारतातला पाऊस झाला देखील त्या भागात 1 इंच देखील पाणी थांबलं नाही। अशी विकासाची कामं आम्ही विविध कामं या ठिकाणी ड्रेनेज असतील, रस्ते असतील, ही आम्ही दोन्ही नगरसेवकांनी संगनमतानं, मी जरी शिवसेनेचा असलो ते जरी भाजप असले, भाजप आणि शिवसेनेची सत्ता होती त्या काळामध्ये, आम्ही दोघेजण मिळून या ठिकाणी वरून निधी आणून या ठिकाणी आम्ही तिघांनी या प्रभागाचा विकास साधण्याचा प्रयत्न केला। साहेब, केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता आहे, केंद्रात भाजपाची सत्ता नाहीये, या ठिकाणी भाजपाची सत्ता असली तरी आम्ही मागच्या टर्ममध्ये ज्यावेळेस नगरसेवक होतो त्यावेळेस ती प्रस्ताव आणला होता, त्याला 400 कोटी, मग नंतर तो निधी वाढून मागितला, त्यासाठी 800 कोटी रुपये मंजूर आहे। दुहेरी पाईपलाईनचं काम चालू आहे आणि तो प्रश्न सोडवण्याचं काम भाजप येणाऱ्या काळामध्ये 100% प्रयत्न करणार, त्याला आम्ही देखील त्याला मदत करू।